शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण पावसाचा आढावा घेत आहोत. 25 ऑगस्टला पावसाची शक्यता कशी असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या गावामध्ये पावसाची शक्यता आहे, याची संपूर्ण विशेष माहिती घेणार आहोत. मित्रांनो, एकीकडे एल निनो ॲक्टिव्ह असलेल्यामुळे बऱ्याचशा भागात अजूनही पाऊस झालेला नाही आहे. तर आता बघूया कोणत्या कोणत्या भागात पाऊस आहे आणि शेवट आपण एक अशी झलक बघणार आहोत. पाऊस आणखी जोरदार पाऊस पडेल का, याची एक मुख्य आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघितलं होतं की हे जे मोठं सायक्लोन आहे, हे सायक्लोन आता सध्या पॅसिफिक महासागरामध्ये आहे, चायनाजवळ आहे. आणि ह्या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्राचा काय फरक आहे, यामुळे आपल्या महाराष्ट्रावरती काय इफेक्ट पडत आहे. तर मित्रांनो, याची तीव्रता जी आहे ती खूप आहे आणि याचा आकार जो आहे तो खूप मोठा असल्यामुळं जे पूर्ण समुद्रातील आसपासचे वारे आहे तर ते पूर्ण बाष्पयुक्त वारे खेचून घेतले जातात. त्यामुळे पावसाची जी कमी आहे ती आपल्याला बघायला मिळालेली आहे. मग हे चक्रीवादळ किती दिवस असणार आहे, पुढे काय घडणार आहे, ही सुद्धा माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण 25 ऑगस्टचा अंदाज या ठिकाणी घेणार आहोत. 25 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता आहे, तर आपण या ठिकाणी बघूया. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की सकाळी सकाळी जर अंदाज बघितला तर सकाळी सकाळी आपल्याला पावसाची जी शक्यता आहे ती आपल्याला पाचोरा, शेगाव आणि जामनेर, जळगावचा हा भाग आहे, इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. तसेच कन्नडचा काही भाग आहे, फुलंब्री आहे छत्रपती संभाजीनगरच्या भागात, आणि भोकरमध्ये जाफराबाद आणि देऊळगाव राजा, जालन्याचा काही भागात आपल्याला रिमझिम पाऊस आपल्याला सकाळी सकाळी बघायला मिळणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो सकाळी आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता, रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे हा काही मोठा पाऊस नाही आहे, परंतु झाला तर आपल्याला एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुपारनंतर थोडासा बदल आपल्याला बघायला मिळेल. नाशिकच्या काही भागात, जव्हार, मोखाडा, घोटी, इगतपुरी, मुंबईच्या काही भागात फक्त रिमझिम पाऊस, हलका बारीक बारीक पाऊस आपल्याला अधूनमधून बघायला मिळू शकतो. आणि दुपारपर्यंत तीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल. नाशिक भागात, कोपरगाव भागामध्ये, मनमाड भागामध्ये, इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, भोकरन, चाळीसगावच्या काही भागामध्ये, इकडे कन्नडमध्ये, पेशावर आणि फुलंब्रीचा काही भाग असेल, सेम परिस्थिती आहे. रिमझिम पावसाची शक्यता आहे. आणि त्यानंतर संध्याकाळनंतर थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो, कारण हा जो मध्य प्रदेशचा कमी दाब आहे तो आपल्याकडे येण्याची शक्यता आहे की नाही आपण या ठिकाणी बघू. तत्पूर्वी आपण या ठिकाणी गडचिरोलीच्या काही भागात जर बघितलं तर गडचिरोलीमध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो चामोर्शी, चंद्रपूर आणि गडचिरोली, चिमूर आहे आणि हिंगणघाट या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर इकडे लातूर, उदगीरमध्ये सुद्धा आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता आहे. फार मोठी नाही, परंतु रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला इथे वर्तवली जात आहे. त्यानंतर संध्याकाळी रात्रीचा अंदाज जर घेतला, 25 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये आपल्याला निलंगा, उमरगा आणि या ठिकाणी आपण लोहारा बघू शकतो. इथे आपल्याला उमरगाच्या काही भागात आणि आळंदाच्या काही भागात पावसाची शक्यता थोडीशी मध्यम बघायला मिळू शकते. आणि त्यानंतर बाकी भागांमध्ये जर बघितलं तर औसामध्ये आणि लातूरच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता रिमझिम बघायला मिळत आहे, परंतु थोडीशी तीव्रता वाढलेली बघायला मिळू शकतं. हे 25 तारखेला रात्रीचं वातावरण आहे. साधारणतः 9, 10, 11च्या दरम्यान हा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि त्यानंतर रात्रीच्या वातावरणामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी शेगाव, भोकरन, चाळीसगाव, बोदवड या ठिकाणी आपल्याला चिखली आहे, तसेच खामेगाव, अकोला, भोकरनच्या काही भागात रिमझिम पावसाची शक्यता रात्री बघायला मिळत आहे. त्यानंतर जालन्यामध्ये अनबा आहे, पारतूर आहे, मांजलगाव, बीड या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे, फार जोरदार नाही. आता या ठिकाणी आपण 26 तारखेला बघणार आहोत. 26 ऑगस्टला पावसाची शक्यता कशी असणार आहे, तर 25 ऑगस्टला मध्यरात्री जर बघितलं तर परभणी आणि नांदेडच्या काही भागात आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला 26 तारखेला सकाळी सकाळी जर अंदाज बघितला तर रेड अलर्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या या भागामध्ये अकोला आहे, तेलारा आहे, अकोट आहे, अंजनगाव आहे, दर्यापूर आहे, जळगाव, जामोदचा काही भाग आणि अमरावती, अंचलपूर या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर इकडे चिखलदराच्या काही भागात सुद्धा जर बघितलं, मोर्शीच्या काही भागात आपल्याला अगदी मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी 26 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर थोडासा आणखी बदल होईल आणि त्या बदलामध्ये आपल्याला यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी घाटंजीमध्ये अरणीचा काही भाग आहे, दिग्रस, दरवा, नेर आहे, यवतमाळ आहे, कळम आहे, फुलगाव आहे, इकडे चंदूर, अमरावती आहे, दर्यापूर, मूर्तिजापूर, करंजलाड या ठिकाणी मंगळवेरकडे जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर अंचलपूरच्या काही भागात जर बघितलं, अकोट आहे, इथे चिखलदरा आहे, इथे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. आणि खाली हा जो पाऊस आहे हा पंढरकवाडा इथपर्यंत
पाऊस आहे का इथे आपण बघू शकतो. वारोळा आहे, वाडकीचा काही भाग या ठिकाणी आहे, पुलगाव आहे, कळंबचा काही भाग या ठिकाणी आहे. जोरदार पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर वर्तवली जाणार आहे 26 ऑगस्ट रोजी. त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी बदल होईल आणि तोच पाऊस पुढे खाली इकडे यवतमाळ आणि अलिलाबाद चंद्रपूरच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी चंद्रपूरचा काही भाग या ठिकाणी आपण बघू शकतो. चंद्रपूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता 26 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये आहे. तर त्यामध्ये आणखी भागात जर बघितलं तर अकोला, अमरावती, इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता रिमझिम बघायला मिळणार आहे. आणि बाकी भागांमध्ये जर बघितलं तर आपल्याला ढगाळ वातावरण असेल, हलके वारे बघायला या ठिकाणी मिळत आहे. आणि त्यानंतर आता 27 तारखेचा एक आढावा जर घेतला तर 27 तारखेला जो कमी दाब आहे तो कमी दाब आपल्याला अमरावती, अकोल्याच्या काही भागात बघायला मिळाला. तो पूर्णपणे 27 तारखेला मध्य प्रदेशकडे आपल्याला बघायला मिळत आहे आणि पूर्ण कमी दाब आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. आणि आता 29 तारखेला जर बघितलं तर 29 तारखेच्या वातावरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर रिमझिम पावसाची शक्यता अधूनमधून असणार आहे. सगळीकडे हा पाऊस नसणार आहे. त्यानंतर नांदेड, परभणीच्या काही भागात आपल्याला 29 ऑगस्टला हलक्या हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. परंतु पावसाला पाहिजे तसा जोर आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. त्यानंतर 30 ऑगस्टला जर बघितलं तर चंद्रपूर, हिंगणघाट या ठिकाणी आपल्याला आणि भंडारा, गोंदिया या ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. मित्रांनो, तसं बघितलं तर आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये जर बघितलं, सप्टेंबर महिन्याचा अंदाज आपण या ठिकाणी एक शॉर्टकट आढावा घेणार आहोत. तर आता या ठिकाणी आपण आधी बघितलं की चक्रीवादळ चालू आहे इकडे पॅसिफिक महासागरामध्ये आणि त्यामुळे वाऱ्याचं प्रमाणही ते वाढलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला पाऊस बघायला मिळालेला नाही. आणि त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यामध्ये काय परिस्थिती असेल, सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाला जोर वाढेल का, कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढू शकतो, एक आपण पुढच्या महिन्यातील म्हणजे सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्याचा 8 तारखेपर्यंतचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. 8 तारखेपर्यंत पावसाला जोर वाढणार आहेत का, कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या तालुक्यात आहे, आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपले गाव, तालुका, जिल्हा कमेंट करा. आता या ठिकाणी जो चक्रीकार परिस्थिती चालू आहे, सायक्लोन चालू आहे, हा पॅसिफिक महासागरात आहे. तीव्रता खूप मोठी आहे, त्यामुळे कुठेही कमी दाब होऊन देत नाही आहे. वारे सारखे वाहत आहे, वाऱ्याचं प्रमाण वाहत आहे, झटक्याचे वारे वाहत आहे. त्यामुळे पावसाचा जो जोर आहे तो पूर्णपणे खेचून घेतला जातो आणि पूर्णपणे पुढे जो अंदाज आहे तो सुद्धा ह्याचप्रमाणे आपल्याला पुढील महिन्याच्या आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला हा अंदाज बघायला मिळत आहे. आता हे जे सायक्लोन आहे 5-6 तारखेला 4-5 तारखेला हे पूर्णपणे कमी झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. मग हे कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा एक सायक्लोन सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो म्हणजे ही सायकल जी आहे ती चालू असणार आहे. म्हणजे पुढील महिन्यामध्ये जर बघितलं सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार नाही. तर या ठिकाणी आपण बघितलं की 8 तारखेपर्यंत 8 सप्टेंबरपर्यंत जर बघितलं तर 8 सप्टेंबरला सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाही. हा बंगालच्या उपसागराकडून कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे, परंतु त्याची तीव्रता कमी असल्यामुळे आणि त्याचं वाऱ्याचं प्रमाण आपल्याला अरबी समुद्राकडून येत आहे आणि कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराकडून येत आहे. त्यामुळे जो पाऊस जो आहे तो पुन्हा आपल्या भागाकडून मध्य प्रदेशला जाताना दिसत आहे. त्यामुळे कोणत्याही भागात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत नाही. परंतु ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. झाला तर काही भागांमध्ये रिमझिम पावसाची शक्यता आहे, परंतु जोरदार पाऊस हा कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही 8 तारखेपर्यंत. या ठिकाणी आपल्याला आपण चुकीची माहिती नाही, एकदम अभ्यासपूर्वक हा आढावा घेऊन आपल्याला व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. जर यामध्ये काही बदल झाला, पावसाचा अपडेट आली तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न असेल. मग त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.